सगळ्यांना हे मात्र नक्की सांगेल की या निवडणुकीतून जो विश्वासानं लोक आम्हाला सहकार्य करणार आणि या पदावरती जाऊन जे काम करण्याची संधी मिळेल तेव्हा मात्र 5 वर्षातला एकही दिवस वाटणार नाही की आपण चुकीच्या माणसाला सोबत दिली. एवढ्या चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं 100% काम करू. खऱ्या अर्थानं कुठतरी राजकारणाचा कसलाही पिंड नसताना आमच्या मिरवडी गावाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिरवडी मेमनवडीकरांचा आभार मानेल, ज्यांनी मला वयाच्या 27व्या वर्षी सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर मी सुद्धा समजलं की ही गावानं आपल्याला दिलेली जबाबदारी आपण एक चांगल्या पद्धतीने सांभाळली पाहिजे. म्हणून सकाळी 7:30ला ग्रामपंचायतला डबा घेऊन जाऊन संध्याकाळी झोपायला घरी येणार मी सरपंच होतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गावामध्ये काम करत असताना आज आमच्या गावाची ओळख चांगल्या एक उंचीवरती पोचली. गावाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळाले, गावामध्ये चांगल्या सुविधा निर्माण करता आल्या आणि याच विश्वासावरती ही पक्षाने जी संधी टाकली, संधी दिली, याचाच मी सगळ्यांचा आपल्या विश्वासाला कुठे तडा जाऊन देणार नाही याची वेळोवेळी खात्री करेल. आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे एक माध्यम असं आहे निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, ज्या काय आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या योजना आहेत या सगळ्या योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आहेत. म्हणजे तुम्ही शेतकरी घ्या, त्या शेतकऱ्याची पार रोटर, काकर, नांगर, ट्रॅक्टर पासून अवजार घ्या, महिलांच्या पार पिठाच्या गिरणी, शिलाई मशनी पासून घ्या, शाळेपासून घ्या, आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून घ्या. म्हणजे अशी मला वाटतं कोणतीच योजना नसेल की तिचा प्रत्यक्ष थेट संबंध ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय व्यवस्थेची येतो. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर आपल्या परिचयाचा, आपल्या ओळखीचा किंवा आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचताना कुणाच्या मध्यस्थीची गरज लागणार नाही अशी जर माणसं आपल्या नेते मंडळींनी खऱ्या अर्थाने तिथं पाठवण्याची ही जी तजवीज केली, या त्यांच्या तजवीजीला आम्ही कुठेही तडा जाऊन देणार नाही. आणि प्रत्येक माणसाला आपला माणूस म्हणून काम घेऊन येता येईल आणि त्याचं काम 100% होईल या भावनेनं अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला लागू. निवडून आल्यावरती तर करू, पण निवडणुकीमध्ये जे काय होईल ह्या दोनही खिलाडू वृत्तीने निवडणूक घेऊन आपण कायमस्वरूपी लोकांच्या सेवेमध्ये 100% त्या ठिकाणी रुजू असू. जसं आता